रामघाट येथून निघाल्यानंतर हा 4-4.5 किलोमीटरचा जंगलातला मार्ग आहे. सगळीकडे निशाणी नीट लावलेली आहे, त्यामुळं तसं चुकायची शक्यता बिलकुल नाही. पण घसरायची शक्यता तशी खूप आहे, कारण भुसभुशीत असे रस्ता किंवा एकदम मुरमाड रस्ता, त्यामुळं पुढं बघायचं आणि चालायचं. आता हा परिक्रमा मार्ग म्हटले, पण इथे झाड पडलेलं आहे. इथे खाली परिक्रमा म्हटले म्हणजे इथे वाकून तुम्ही जाणं अपेक्षित आहे. नर्मदे हर. कोण काही येता येत नाही, शेवटी बसूनच आलो. नर्मदे हर, नर्मदे हर. आता मैया एवढ्या जवळनं वाहती आहे आणि परिक्रमावासियांचा हा चालायचा मार्ग थोडासा इथे कठीण आहे. इथून असं जायचं आहे किंवा इथून. नर्मदे हर. दूधधारा, याचं नाव दूधधारा का पडलं कल्पना नाही, पण खूप ठिकाणी इथे असं मैया संपूर्ण पांढऱ्या शुभ्र रंगात दिसती आहे, म्हणून हे नाव दूधधारा पडलं असावा असा अंदाज. नर्मदे हर. दूधधारा येथील मंदिर. नर्मदे हर.
नर्मदे हर. कपिलधाराहून वर आल्यानंतरचा हा परिक्रमेचा मार्ग. सगळी झाडं अशी सरळसोट उंचच्या उंच आहेत आणि ही नर्मदा मैया, हा पलीकडचा तट. नर्मदे हर. नर्मदे हर. मी शिरीष कवठेकर, राहणार धायरी, पुणे. मी नुकतीच नर्मदा परिक्रमा केली. नोव्हेंबर 25 ते मार्च 26 या काळात ही परिक्रमा मी केली. या परिक्रमेतील काही फोटो व्हिडिओ हे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती लोड केले आहेत, जेणेकरून ज्यांनी परिक्रमा केली नाही त्यांना एक मानसिक परिक्रमा केल्याचा आनंद मिळेल आणि या सगळ्या तीर्थांचं दर्शनही होईल. माझे हे चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावे, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर त्याचेही असेच फोटो जर मी लोड केले तर आपणास ते सहजपणे पाहायला मिळतील. तसेच हा माझा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना हा चॅनल पाहण्यास प्रवृत्त करा. या फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये काही जर माझ्या त्रुटी आढळल्या तर त्याही सांगा, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर ते दुरुस्त करता येतील. नर्मदे हर.